आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो इंडस्ट्रीला फटका बसलाय। मात्र याही पुढे जाऊन जे आहे ते आता LPG गॅस उपलब्ध होत नसल्याने जे आहे ते फार्मा इंडस्ट्रीला सुद्धा याचा मोठा फटका बसलाय आणि काचेच्या बॉटला तयार करणारं ही सगळं जे आहे ते आपण फॅक्टरी पाहतो। या ठिकाणी जे आहे ते गॅस अभावी काचेच्या ॲपल्स आणि वायल्स ह्या बाटल्या तयार केल्या जातात। मात्र गेल्या काही दिवसापासून जे आहे ते गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे ही सगळी यंत्रणा या ठिकाणी ठप्प पडली। तर यामुळे जे आहे ते आता मानवी शरीरासाठी लागणाऱ्या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीसुद्धा याचा मोठा फटका बसला। आपण बघतोय अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी काचेच्या बॉटला तयार केल्या जातात। यात जे आपण बघतोय इंजेक्शनसाठी ह्या काचेच्या बाटला वापरल्या जातात। मात्र यासाठी लागणारा गॅस पुरवठा खंडित झाल्याने जे आहे ते या ठिकाणी हे काम थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर शहरातील ही आपण कंपनी पाहतो। या ठिकाणी फार्मा इंडस्ट्रीला लागणारं साहित्य तयार केलं जातं। मात्र गेल्या काही दिवसापासून जे आहे ते गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ही कंपनी जे आहे ते अशा पद्धतीने ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे जे आहे ते औषध पुरवठ्यावर सुद्धा आता मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं गेल्या 2 ते 3 दिवसापासून या कंपनीत गॅस नसल्यामुळे येथील जे आहे ते कर्मचाऱ्यांनी कामगारांनी ज्या मशीन नादुरुस्त होण्याची शक्यता होती त्या मशीनच्या सर्व्हिसिंगचं काम आता हाती घेण्यात आले। खरं तर दररोज नियमितपणे या ठिकाणी दुसरं काम चालतं। मात्र गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ते आता ह्या मशीन सर्व्हिसिंग करण्याचं काम या ठिकाणी कारागिरांनी हाती घेतलं। यासोबत आपण काही कारागिरांसोबत सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे आणि आता आपण ही मशीन दुरुस्त करण्याचं काम करताय? सर, गॅस नसल्यामुळं प्रोडक्शन डाऊन झालं आहे आमचं आणि त्याच्यामुळं मग हे सर्व्हिसिंगचं काम करतो आहे आम्ही। किती दिवसापासून गॅस नाही? 4 दिवसापासून 4 दिवसापासून असंच हे काम ठप्प झालेलं आहे। तर त्याच्यामुळे आम्ही सर्व्हिसिंगला मशीन सर्व्हिसिंगला घेतलं आहे। म्हणजे आता दुसरं काही काम नाही म्हणून मशीन सर्व्हिसिंग करता? हां, दुसरं काम नाही, प्रोडक्शन बंद असल्यामुळे सर्व्हिसिंगचं काम चालू केलं आहे। निश्चित आपण बघतो ह्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या। आपल्यासोबत या ठिकाणचे दुसरे सुद्धा मालक आहेत जे या ठिकाणी सगळी देखरेख करतात। काय सांगाल, अशा पद्धतीनं आपल्या कंपनीत ॲप्स तयार केल्या जातात मात्र गॅसचा पुरवठा होत नाही, त्यामुळे जे आहे ते काम ठप्प पडलं आहे? अगदी बरोबर आहे। 4 दिवसापासून गॅसची टंचाईमुळे आमचं प्रोडक्शन थांबलेलं आहे, जेणेकरून जीवनावश्यक आम्ही प्रोडक्ट बनवतो ॲम्पूल्स आणि वाईल्स, तर ते काम पूर्ण ठप्प झालेलं आहे। 4 दिवसापासून आम्ही काम नसल्यामुळे मशिनरीचं मेंटेनन्स, मशीन रिपेरिंगचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। आम्ही आमच्याकडून एकच विनंती आहे की शासनाने अशा वेळेस गॅस टंचाई झाल्यामुळे आम्हाला कोटा असा द्यावा की आमचं प्रोडक्शन जेणेकरून थांबणार नाही। आम्ही एक प्रकारची देशसेवाच करतो, ॲम्पूल्स आणि वाईल्स बनवतो, म्हणजे एक प्रकारची देशसेवाच करतो। तर आमच्यासारख्या कंपन्या बंद होऊ नये ह्याकरता शासनाने काहीतरी करावं ही आमची विनंती। मग सांगा, आपण जे ते या दिवसाकडे किती प्रोडक्ट तयार करता आणि किती कंपन्याला आपण जे पुरवता? आम्ही दिवसातून 1 लाख ॲम्पूल बनवतो आणि 50,000 वाईल बनवतो एका दिवसाला, आणि 16-17 कंपन्या आमच्या जवळ आहेत ज्याला आम्ही माल पुरवठा करतो। मला आता नवीन जेव्हा तुमच्याकडे ऑर्डर येतात तेव्हा तुम्ही काय सांगताय? नवीन ऑर्डर आम्ही सध्या तर ब्रेकच लावावं लागेल। आता हा गॅस टंचाई किती दिवस चालेल काही सांगू शकत नाही। गॅस टंचाई जर नियमित पुरवठा झाला तर आम्ही जे ऑर्डर आहे ती कंटिन्यू करू, अननेसेसरी आम्हाला त्या ऑर्डर्स थांबावे लागतील। निश्चित आपण बघतोय आता जे आहे ते गॅस पुरवठ्याचा परिणाम फार्मा इंडस्ट्रीवर सुद्धा झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि भविष्यात जर लवकर गॅस नाही मिळाला तर कुठेतरी औषध क्षेत्राला सुद्धा या युद्धाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आणि ज्या बॉटल या ठिकाणी तयार करण्यात आल्या होत्या त्याची पॅकिंग जी आहे ते या ठिकाणी महिला करताना पाहायला मिळतात। मात्र ही कदाचित या कंपनीतली शेवटची पॅकिंग असेल आजची, कारण की गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे गेल्या 4 दिवसापासून काम बंद आहे। त्यामुळे जे आहे ते जे उत्पादन तयार करण्यात आलं होतं, जे तयार झालं होतं त्याची पॅकिंग या ठिकाणी केवळ सुरू आहे। म्हणून फार्मा इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येतं की आमच्या किमान जीवनावश्यक वस्तूसाठी किंवा जे गरजेचे आहेत, जे ह्युमन मेडिकल आम्ही तयार करतो त्यासाठी ज्या वस्तू तयार करतो त्यासाठी जे आहे ते सरकारनं किमान गॅस पुरवठा केला पाहिजे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।